नमस्कार, मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण चमकुऱ्याच्या पानाच्या करूयात वड्या। आणि चमकुऱ्याच्या पानाच्या वड्या आज आपल्याला बनवायच्या आहेत पाट्यावरच्या वाटणाच्या। आपण ही सर्व तयारी घेतलेली आहे चमकुऱ्याच्या पानाची करून। अशा पद्धतीने हे सर्व आपण घेतलेले आहेत साहित्य। आता आपण छान वाटण घेऊयात पाट्यावर वाटून आणि करूयात चमकुऱ्याच्या पानाच्या वड्या। अशी आपण हिरवी मिरचीची पेस्ट घेऊयात अगोदर करून आणि नंतर सर्व वाटण वाटून घेऊयात। अशा पद्धतीने आपण आज चमकुऱ्याच्या पानाच्या वड्याची करणार आहोत तयारी। अशी छान आपण वाटण घेणार आहोत पाट्यावर वाटून आणि करणार आहोत चमकुऱ्याच्या पानाची भाजी। अशी आपण हिरवी मिरचीची घेतलेली आहे पेस्ट करून। आता आपण घेऊयात मसाला वाटून। अशी छान आपण पेस्ट घेतलेली आहे प्लेट मध्ये काढून। आता आपण घेऊयात हरभऱ्याची डाळ वाटून। छान असं आपलं वाटण झालेलं आहे वाटून। आता आपण लावून घेऊयात चमकुऱ्याच्या पानाच्या वड्या। वड्या लावण्यासाठी आपण 1 वाटी घेतलेला आहे बेसन पीठ। आता आपण छान असं मिक्स घेऊयात करून। ही आपण टाकलेली आहे हिरवी मिरचीची पेस्ट। मीठ घेऊयात टाकून आणि छान घेऊयात पीठ मस्त मिक्स करून लावून। आता टाकूयात कोथिंबीर। अशी आपण कोथिंबीर टाकून पीठ घेऊयात मिक्स करून। आता थोडीशी टाकूयात हळद। अर्धा चमचा आपण घेतलेली आहे हळद टाकून। आता आपण बेसन पीठ छान असं मिक्स करून घेऊयात लावून आणि वड्या घेऊयात लावून। छान असं आपण पीठ घेतलेलं आहे लावून। सर्व मिश्रण मिक्स करून आपण अशा पद्धतीने पीठ घेतलेले आहे लावून। आता आपण लावूयात चमकुऱ्याच्या पानाच्या वड्या। अशा पद्धतीने आपण लावून घेऊयात सर्व चमकुऱ्याच्या पान। अशा आता आपण सर्व वड्या चमकुऱ्याच्या पानाच्या घेणार आहोत लावून। अशा पद्धतीने आपण सर्व वड्या घेतलेल्या आहेत लावून। आता आपण वड्यांना घेऊयात तळून। असं छान आपण तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम करायला। आता तेल गरम झाल्यानंतर घेऊयात तळून वड्या। आता आपलं तेल झालेलं आहे गरम। आता घेऊयात तळून वड्या। अशा पद्धतीने आपण घेऊयात वड्या टाकून आणि छान अशा घेऊयात तळून। अशा मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत तळून। आता आपण घेऊयात एका छान ताटामध्ये काढून। छान अशा आपल्या अशा पद्धतीने झालेल्या आहेत वड्या तळून आणि आपण ताटामध्ये घेतलेल्या आहेत काढून घेतलेल्या आहेत अशा आपण ताटामध्ये। आता आपण कट घेऊयात करून वड्यांना आणि बनवूयात वड्याची चमचमीत अशी रस्सा भाजी। आता आपण कढईमधलं घेतलेलं आहे तेल काढून। आता अशा पद्धतीने आपण वड्या घेतलेल्या आहेत कढईमध्ये टाकून। आता वड्यांना घेऊयात छान असं वाफवून। अशी कढई आपण गॅसवर घेतलेली आहे ठेवून। आता थोडासा देऊयात पाण्याचा शिटका आणि छान वड्या घेऊयात वाफवून। म्हणजे वडी कशी खायला चरचर लागत नाही आणि भाजी पण एकदम टेस्टी होते। असं आपण झाकण घेतलेलं आहे ठेवून 5 मिनिट झाल्यानंतर घेऊयात झाकण काढून। छान अशी वाफ आल्यानंतर झाकण आपण काढून घेणार आहोत आणि छोटे छोटे काप करून घेणार आहोत वड्याचे आणि नंतर बनवणार आहोत चमकुऱ्याच्या पानाच्या वड्याची भाजी। आता आपण झाकण घेऊयात काढून। अशा मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत वाफून।
अशा वाफलेल्या आहेत आपल्या वड्या मस्त. अशा वड्या वाफून घेतल्यात म्हणजे चरचर त्याची भाजी लागत नाही खायला. म्हणून कधीही वड्याची भाजी करताना अशी वाफूनच करायची, म्हणजे भाजीला टेस्ट पण छान येते आणि खायला पण चरचर लागत नाही. अशा छोट्या छोट्या कापमध्ये आपण वड्या घेतलेल्या आहेत कट करून. आता आपण भाजीला देऊयात फोडणी. ते घेऊयात टाकून. लसणची पेस्ट घेतलेली आहे आपण टाकून छान घेऊयात तेलामध्ये मिक्स करून. लाल चटणी घेऊयात 1 चमचा टाकून. हळद घेतलेली आहे अर्धा चमचा टाकून. आता वाटलेली आपण पेस्ट छान अशी तेलामध्ये घेऊयात मिक्स करून. 1 चमचा आपण छान असं मीठ घेतलेलं आहे टाकून छान घेऊयात मिक्स करून. आता पाणी घेऊयात टाकून. असं आपण पाणी घेतलेलं आहे टाकून. आता छान उकळी आल्यानंतर वड्या घेऊयात मस्त अशा टाकून आपण. अशी मस्त आपल्या पाण्याला आलेली आहे उकळी. आता आपण घेऊयात टाकून वड्या. आता आपण घेऊयात टाकून वड्या. छान घेऊयात मिक्स करून. अशी मस्त छान अशी चमकुऱ्याच्या पानाच्या वड्याची भाजी आपली झणझणीत आणि चमचमीत झालेली आहे तयार. अशी केलेली आहे आपण पाट्यावरच्या वाटणाची चमकुऱ्याच्या पानाची वड्याची भाजी. अशी केलेली आहे बघा आपण झणझणीत अशी चमकुऱ्याच्या पानाच्या वड्याची भाजी. अशी या पद्धतीने चमकुऱ्याच्या पानाच्या वड्याची भाजी एक वेळ नक्कीच करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आपली पाट्यावरच्या वाटणाची चमकुऱ्याच्या पानाच्या वड्याची भाजी कशी वाटली सर्वांना. बाय.